हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना. सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती. चला, सकाळी पावसाने सुरुवात केलेली होती आणि काल आहे ना लोणारवाडीला दिंडी आली होती, तर मी काही गेलेली नव्हती. बाकी सगळे काही गेलेले होते आणि आज सिन्नरला दिंडी येते. सकाळी लोणारवाडीमधून दिंडी निघते. त्र्यंबकवरून दिंडी निघाली. आता भरपूर भाविका म्हणजे भरपूर ताईंना माहिती आहे, तर त्र्यंबकवरून निघते. तर वटपौर्णिमेच्या दिवशी निघाली आणि ते आता पंढरीला जाणार. पंढरीची वारी तर आज येणार होती सिन्नरला. तर दर्शनासाठी खूप गर्दी होती, तुम्ही पुढे बघा. आणि मी सईला आहे ना थोडंसं तयार करत होते, कारण जेव्हा दिंडीचं म्हणजे शूट वगैरे करतील तेव्हा आहे ना माझी डिलिव्हरी तर होईलच राहील. आणि मी तुम्हाला माहिती मी सगळं काही सेलिब्रेशन करत असते. आवडतं मला, सईला पण आवडतं. सईलाही असं होतं मी कधी नटेन, कधी छान असं फोटोशूट करेल. तर म्हटले चला सई इथे आज येणार आहे दिंडी, तर छान मस्त सईला रुक्मिणी तयार करूया. तर इकडे सई मस्त रुक्मिणी तयार होते, बघा पुढे तिचं लुक. दिंडीसाठी मस्त प्रियंकाने आणि सौरभने ना बिस्किट पुढे आणलेले, कारण त्यांची इच्छा होती त्या दिंडी लोकांना आपण काहीतरी आपल्याकडून देऊ. म्हणते असंच राहून द्या वाटतं. हा, असेच राहू दे. फक्त कापून ठेवू वाटतं. हा, पिशव फाटणार नाही तिथं. काढू नको डायरेक्ट. तर आपल्याकडून पण काहीतरी भाविकांना भेटावं असं, म्हणजे वारीतील सगळे काही जे वारीमध्ये असतात तर सगळेजण काही ना काही वाटप करत असतात, खाण्याचं किंवा पाणी वगैरे, चहा पाणी वगैरे सगळं काही देत असतात. पण हे ना इतकी गर्दी असते, चहा देणं तर मुश्किलच असतं, पण पाण्याची बॉटल, पोहे, नाश्ता वगैरे असं देत असतात. हे बघा भरपूर भाविक, म्हणजे ह्या वारीमध्ये फक्त असे म्हणजे सगळे काही वयस्करच नाही, तरुण मंडळी, वयस्कर मंडळी, म्हणजे काही काही आजींची तर खूप वाऱ्या झाल्या असेल. प्रत्येक वारीला निघतात आणि मस्त चला, तर आता आहे ना पालखी येणार होती, त्यामुळे इकडे सगळे काही भाविक साईडला उभे आहे, कारण मधून पालखी जाणार. मस्त रांगोळ्या वगैरे पण काढल्या जातात. आणि आता पावसामुळे थोडे काही रांगोळे वगैरे हे झालेलं होतं, म्हणजे जिथं काढली ना तिथं पुसून जायची, कारण पाऊस येत होता. आणि इकडे ना झेंडेकरी मस्त सगळ्या बायका फुगडे खेळत होत्या. वारी म्हटलं की सगळेजण आनंद लुटतात, देवाच्या याच्यामध्ये मग्न होतात. जेवढं आपण देवाच्या याच्यात मग्न होऊ ना तेवढं एकदम आनंद व्यक्त होतो आपला. आणि एकदम म्हणजे असं आपल्याला वाटतं, आपण तिथे असतो ना तर असं वाटतं की आपणही यांच्यासोबत जावं. अजिबात थकवा नाही, म्हणजे तुम्ही चेहरे बघा सगळ्या भाविकांचे की अजिबात थकवा नाही, काही नाही. आणि इकडे आपली सई रुक्मिणी झाली होती ना, तर सगळेजण तिच्या पाया पडत होते, तिच्याबरोबर फोटो काढत होते. हे बघा, ह्या पण बायका त्यांचा आनंद व्यक्त करताय, मस्त फुगडी खेळताय. तर सगळेच जण सगळे एन्जॉय करतात, खूप छान वाटतं. आणि इकडे ना एक दादा विठ्ठल बनलेला होता, विठू रुक्मिणी. आणि इतके म्हणजे तुम्ही पुढे व्हिडिओ बघा, इतके भाविक यांचे पाया पडत होते दोघांचे. म्हणजे पालखी गेली तरी सगळे म्हणत होते की हे बालरूपीमध्येच देव अवतरलाय असं वाटत होतं, इतकी छान वाटत होती. आणि म्हणजे वरतून रिमझिम पाऊसही चालू होता, तरीही दोघे मस्त उभे होते. तर इकडे फोटोशूटही होत होतं. तर छान मस्त इकडे ना फोटोशूट वगैरे झालं. आणि इकडे सौरभ भाऊ, राहुल मावशीनेही केळं वाटपासाठी आणलेले होते. तर राहुल इकडे, सौरभ भाऊ, धीरज नाना, वहिनी, सौरभ भाऊ, मम्मी ते इकडे होते. मी काही दिसणार नाही व्हिडिओमध्ये, मी साईडलाच उभी होती गर्दीमुळे. तर इकडे सगळेजण आहे ना म्हणजे सौरभ भाऊ ते सगळ्या भाविकांना वाटप करत होते. म्हणजे ज्याला घ्यायचं ना ते घेत असतात, कारण प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना आहे ना सगळीकडे वाटप होते. मग ज्याला म्हणजे पुढे जाऊन ते खातात, तर मग इकडे वाटप करताय सगळेजण, जेवढ्यांना भेटेल तेवढ्यांना भेटेल असं. तर चला, व्हिडिओ संपूर्ण बघत राहा. सौरभ भाऊ भी नंबर
बघितलं ना भरपूर गर्दी असते, इतकी गर्दी होते, दर्शनालाही खूप गर्दी होते. मी तर लांबूनच दर्शन घेतलं. हे बघा तिथे ना आपले विठुराय उभे होते, तर तिकडे एक छोटा मुलगा बनलेला होता, खूप छान दिसत होता. आणि इथेही विठ्ठलांची मूर्ती होती, विठुरायाची मूर्ती होती, तर तिथेही सईचा मस्त फोटो काढला. आणि सई त्या लहान दादा पाशी उभी राहायलाच तयार नव्हती. तिला असं वाटायचं कोण आहे असं. ती पहिले थोडी घाबरली आणि त्यानंतर सगळेच भाविक आहे ना तिच्या पाया पडत होते ना, मग तिला थोडं छान वाटायला लागलं. मग तीही थोड्या वेळ तिथे उभी राहिली. नंतर म्हणजे आम्ही तिला उतरत होतो तरीही भाविक म्हणायचे नाही थोड्या वेळ थांबा, आम्हाला फोटो काढू द्या, आम्हाला पाया पडू द्या. त्यांच्याचमध्ये देव असतो. हे बघा दोघे किती मस्त दिसताय ना, इतके छान वाटत होते की साक्षात पंढरीचंच दर्शन झालं असं. तर विठ्ठल तर इतके छान दर्शन झाले. हे बघा सगळेच भाविक सई त्यांच्यासोबत फोटो काढत होते. ती आजी तर तिथे नाचत होती की हे साक्षात परमेश्वरच आहे, तर मलाही आनंद व्यक्त करू द्या असं त्या आजींचं चाललं होतं. तर मस्त त्या नाचत होत्या आणि रिमझिमही चालू होती. तरीही सईला आम्ही म्हणायचं सई चल, तरीही नंतर ती तयार नव्हती. ती म्हणायची नाही थांबा थांबा असं करायची. सईला काहींनी कॅडबरी दिली, काहींनी पैसे दिले, तर अशी मस्त उभी होती. आणि दोघांचेही हात बघा कमरेवरतीच इतके छान दिसत होते ना. सई पहिले थोडी घाबरली, नंतर उभे राहिल्यानंतर एकदम छान वाटायला लागलं तिलाही. तर हे बघा सगळेच भाविक आहे ना विठू रुक्मिणींचे दर्शन घेत आहे. आम्हालाही फोटो काढायला वेळ भेटला नाही. सगळे भाविक म्हणायचे साईडला वा, आम्हाला फोटो काढायचे, आम्हाला फोटो काढायचे. आणि सईचं बघा सईला इतकं छान वाटत होतं की सगळेजण माझ्यासोबत फोटो काढता येते. आजी बघा विठुरायांचे असे पाय दाबते की इतकी छान, म्हणजे त्या आजींच्या चेहऱ्यावरचं हे बघा ना किती मस्त, म्हणजे त्यांचा आनंद, त्यांना एक आनंदच वेगळा झाला होता. त्या बोलत होत्या त्या विठुरायासोबत. इकडं पाय, इकडं पाय, सई सई फोटो काढता येईल. सई हास हास झाला आता दिंडी चालली. हास कोबड्या छान दिसतंय तिकडे बघ. स्माईल तिकडं पाय त्यांच्या कॅमेऱ्याकडं. दर्शन घे लवकर, दर्शन घे. जय हे बघा पुढे कॅमेरामॅन बघा सगळेजण फोटो काढत होते. सगळ्या आजी पाया पडत होत्या आणि सगळेच येऊन हे बघा त्या आजी बघा पायावर डोकं ठेवून दर्शन घेत होते सगळेजण. बाबा पण आले होते, बाबांनीही फोटो काढले. आम्हाला तर सगळ्यात शेवट फोटो काढायला भेटला. तर सगळेच भाविक म्हणत होते ते आम्हालाही काढू द्या, आम्हालाही काढू द्या, असं सगळी गर्दीच झालेली होती. चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, सगळ्या त्यांना आवडलाच असणार. तर तरीही सईचा मेकअप आहे ना पुरेपूर काही झालेला नव्हता, कारण दिंडी आली आणि त्यामुळे ना थोडंसं पटपटच आवरलं. तरी पण हे बघा ना अशी उभी राहिल्यानंतर इतकी छान दिसत होती ना, इतकी छान दिसत होती की म्हणजे सगळ्या भाविकांची नजरच हटत नव्हती दोघांकडून. इतकी छान म्हणजे दिंडी तिकडे साईडला राहिली आणि सगळेच भाविक इथंच त्यांचा आनंद व्यक्त करत होते की आमचं साक्षात दर्शन झालं असं. राहुल दिदी त्यांनी सगळ्यांनीच फोटो काढले. मग थोडा वेळ काढून आम्हीही फोटो काढून घेतले. आणि ते भरपूर भाविक असतात. त्या आजीबाई बाबा मस्त नाचताय ना.
पक्षासह नगरसेवक सर्व दोन्ही तिन्ही गटाचे नगरसेवक यांनी कृपया यायचंय आणि एक फेरा धरायचा, एक आदर्श निर्माण. तर इथे रथ आलेला होता. म्हणजे इथे दर्शन घ्यायला खूप गर्दी होते. ढकलही होते. तर कारण जास्त वेळ काही उभं राहत नाही रथ ना, मग ज्यांना भेटेल त्यांना दर्शन भेटतं. आणि लोणारवाडीमध्ये ना दर्शन एकदम निवांत होतं. पण यावर्षी माझं काही दर्शन झालं नाही कारण मी लोणारवाडीला गेलीच नाही. पण मी लांबून दर्शन घेतलं. हे बघा भाविक बघा, पंढरीला जाण्यासाठी एवढी वारीला एवढी गर्दी असते आणि दरवर्षी म्हणजे वाढतच असते. आता पाऊसही म्हणजे आता काल पण लोणारवाडीला दिंडी आली ना, तर पावसात सगळे भाविक होते. तरीही त्यांना म्हणजे काहीच थकवा नाही की आपण थोडंसं ओलं झालं तरी हे होतं. तरी त्यांना ती एक त्यांच्यामध्ये एक एनर्जी असते. वारीची सगळेजण वाट बघतात आणि आमच्याही घरामधून वारी निघते म्हणजे दिंडी असते. तर ती पण उद्या निघेल. मी काही आता मलाही तिकडेही जाता येणार नाही. कुंदेवाडीला पण दिंडी येत असते. मग ना म्हणजे आईन ते पोळ्या वगैरे करून कुंदेवाडीला देतील कारण तिथेही सगळ्या वारीतल्या लोकांसाठी जेवण असतं. मागचं आपले जुने व्हिडिओ आहे, दातली गावामध्ये रिंगण सोहळा असतो. तर 2-3 वर्षापासून मी दातली गावामध्ये रिंगण सोहळा पण पाहायला जात होती. पण यावर्षी जायचं नाही, मिस्टर जाणार आहेत. 2 वर्ष मी गेली होती. खूप छान असतं बघण्यासाठी, सारखं असतं रिंगण सोहळा आणि बघावाच आणि वारीमध्ये आनंदही लुटावा. हे बघा सई मस्त उभी होती. नंतर आमच्या काही लक्ष देईना, मस्त सगळे म्हणत होते सई इकडे बघ, सई रुक्मिणी इकडे बघ, मस्त बघत होती. हे बघा छान मस्त. मग आहे ना तिला तर कॅडबरी वगैरे थोडंसं दिल्यानंतर अजूनच आनंद झाला होता. आणि त्या आजीही म्हणत होत्या माझाही फोटो काढा. तर त्या आजींचा पण फोटो काढल्या. तर आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्या सबस्क्रायबर ताई पण भेटल्या होत्या, त्यांनीही सईसोबत फोटो काढले. इकडे मामा मामी आल्यानंतर मग सईचा आनंदच थोडासा अजूनच वाढला. हे बघा मग मावशी आम्ही सगळ्यांनी एक ग्रुप फोटो काढला. तर छान मस्त सगळ्यांचे फोटो आले आणि सगळेच बघत होते. बऱ्याच ताई म्हणतील पहिले सईची दृष्ट काढ, तर आल्या दृष्ट वगैरे पण काढली सईची. रात्रीही काढू कारण आपली सई एवढी गोंडस एवढी छान दिसत होती. खरंच रुक्मिणी दिसत होती ना आणि तिलाही खूप आवडतं. तर मागच्या वर्षी पण तिचं शूट केलेलं होतं, तो पण शॉर्ट बघा खूप छान आहे. तर मस्त मी पण इथे मग फोटो काढले तिच्यासोबत. चला तर आजचा व्हिडिओ सगळ्याच ताईंना खूपच आवडला असणार ना, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अजून छान छान व्हिडिओ येणार आहे तुम्हाला, तर बघत राहा व्हिडिओ.
चला तर इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अजून छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथून पुढचाही, तोही नक्की बघा. तोही उद्या येईल, कालही व्हिडिओ आला नाही. चला तर बरंच काही समजून घेतात. तर इथे सगळ्यांनी मग फोटो वगैरे काढले. सईसोबत चालूच होतं. सईला म्हणायची चल, सई म्हणायची थांब, नंतर ती यायला तयार नव्हते. चला मग सगळ्या ताईंना बाय. असं छान व्हिडिओसह आपण लवकरच भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना, मावशींना बाय बाय.